नमस्कार, मी पंकज दळवी. महापालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र वनवरती आपण हा विशेष कार्यक्रम बघतोय. महापालिकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे. युती तुटलेली आहे. निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. आपण आलेलो आहोत गोरेगावमध्ये. गोरेगाव म्हटलं की तो समाजवाद्यांचा गड आधी होता. तो गड खेचून त्यांच्याकडून शिवसेनेनं आणला आणि गेली अनेक वर्ष गोरेगाव हे शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आपण आलेलो आहोत वॉर्ड क्रमांक 58मध्ये, म्हणजे आधीचा वॉर्ड क्रमांक 52. हा वॉर्ड गेली अनेक वर्ष त्याच्या आधी समाजवाद्यांकडे होता, नंतर शिवसेनेचे नगरसेवक अनेक वर्ष होता. मात्र गेली 5 वर्ष या विभागामध्ये काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. विकास झाला का? अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात मोठा या इकडचा प्रश्न असेल तर इकडच्या रहिवासींच्या पुनर्विकासाचा. याच्यासहित अनेक प्रश्न आहेत. विकास झाला का? विरोधकांचं काय म्हणणं आहे? सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे? सगळी मतं आपण जाणून घेणार आहोत. अर्थात गेली 5 वर्ष लोकांनी ज्यांना संधी दिली त्या किरण पटेल नगरसेविका आहेत काँग्रेसच्या. आपण त्यांच्यापासून सुरुवात करणार आहोत की नक्की त्यांनी विकास केला का. अर्थात त्यांच्या उत्तरावरतीच पुढची चर्चा जी आहे ती आपली अवलंबून असणार आहे. किरणजी, सगळ्यात आधी ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्हाला मिळाली. विकास झालाय का? तुम्ही विकास केलाय का गेल्या 5 वर्षात? मी विकास केला आहे आणि विकास म्हणजे रोडचं काम केलं आहे. एकतर अमृतनगर आणि राम मंदिर रोड, ते किती वर्षापासून तिथे काम झालंच नव्हतं. अमृतनगर असा होता की 15 वर्षापासून तिथे कामच नव्हतं झालं. तिथे असं सांगितलं होतं की BMC अंडर येत नाही. आम्ही ते सगळं काढलं की ते BMCच्या अंडर येतो आणि मग मी तिथे रोड आत्ता बनवायला चालू झाला आहे. आणि राम मंदिर रोडला पण किती वर्षापासून काहीच नव्हतं. माननीय श्री गुरुदास कामत जी के नेतृत्व के नीचे ही हम लोग ने ये रोड का काम शुरू करवाया है. दूसरा, मैंने मेरे वार्ड में गार्डन जो कितने सालों से एकदम ख़राब हालत में था, वो मैंने जो ट्रस्ट के पास था वो मैंने वापस ले लिया उन लोग के पास से. वहाँ पे मैंने काम किया है. तुमच्या हातात जेव्हा वॉर्ड मिळाला, याच्या आधी शिवसेनेचे नगरसेवक इकडे होते, त्याच्या भाजपचे होते, त्याच्या आधी शिवसेनेचे होते. वॉर्डचं जेव्हा विभाजन झालं, पुनर्रचना झाली, तेव्हा त्याच्या आधी भाजपा, त्याच्या आधी शिवसेना. तुमच्या हातात वॉर्ड मिळाला तेव्हा काय अवस्था होती वॉर्डची? काय काय अडचणी होत्या? मी जेव्हा वॉर्डमध्ये आली तेव्हा एक तर राम मंदिर रोडचा मोठा इश्यू होता की तिथे रोड नव्हता आणि इतका घाण होता तिथे. मी जेव्हा साफ करायला घेतलं तिथे तर 25 ट्रका मी तिथनं काढली आणि तिथे साफसफाई मी केली आहे. आणि तेच सांगितलं मी तुम्हाला की रोड नव्हता बनला, ते आता सुरू झाला आहे तिथे. सांगा की तुम्ही विकास केला का? आणि विकास केला असेल तर तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाताना अगदी सक्षमतेने आणि ठळकपणे का म्हणताय की तुम्ही विकास केला? मी विकास केला आहे आणि म्हणूनच मी म्हणते की मी परत पण येईन, तर परत पण मी सुटून येणार. निश्चितच विकास केला आणि त्याच मुद्द्यावरती निवडून येणार असं या इकडच्या नगरसेवकांचं म्हणणं आहे. आपण गोरेगावमधले ज्यांनी 2 टर्म नगरसेवकपद भूषवलं, एक तरुण चेहरा गोरेगावातला म्हणून ज्यांचं काँग्रेसमधली ओळख होती, मात्र आता ते भाजपावासी झालेले आहेत. समीर देसाई आपल्यासोबत आहे. समीरजी, किरण पटेल यांनी म्हटलं की विकास केला, तुम्ही फिरताय, खरंच हा विकास झाला आहे का? की हा विकास फक्त एका एरिया सेंट्रिक होता किंवा एका विभागापुरता मर्यादित होता? नाही, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निधी उपलब्ध असते. महानगरपालिकेचं बजेटरी फंड उपलब्ध असतं. काही रस्ते झाले, काही गटर झाले, काही गार्डन झाले. ह्यालाच जर विकास म्हणत असेल तर ही विकासाची परिभाषा होऊ शकत नाही. आपण ज्या विभागामध्ये इकडे उभे आहात, आजही इकडे 650 लोक गेले 2006पासनं किंबहुना गेले 10 वर्षापासून अधिक इकडनं बेघर झालेले आहेत. बाकीचे लोकांचं ज्या HDILनी, ज्या विकासकांनी आपली जागा, आपलं भूखंड, म्हणजे त्या विषयावरती मी येणार आहे. पण सगळ्यात आधी तो विकास झाला का? तुम्ही काय म्हणता, विकास झाला नसेल तर का नाही? विकास जर झाला आहे, एवढी जर त्यांना शाश्वती आहे, तर ह्याचं उत्तर 21 तारखेला मतदानामध्ये आपल्याला निश्चित स्वरूपात मिळेल. म्हणतात उत्तर मध्ये म्हणतात तुम्ही सांगा विकास केला, यांचं म्हणणं आहे. समीर देसाई म्हणतात नुसतं गार्डन, रस्ते, पाणी हा विकास झाला म्हणजे याला विकास म्हणतात का? तुमचं काय म्हणणं? देखिए, BMC के हाथ में, नगर सेवक में BMC में गटर, पानी और गार्डन का ही सवय आता है. और आमदार 20 साल से शिवसेना BJP का है. इन्होंने क्या किया है, आज 650 घर इधर बोलते हैं समीर देसाई जी इधर घर बेघर है, तो इन्होंने सरकार में रह के क्या किया? अच्छे दिन किधर है? अच्छे दिन हम लाएंगे, कांग्रेस की सरकार लाएंगे और अच्छे दिन लेके आएंगे. अच्छे दिन आम्ही आणणार म्हणतात, काँग्रेस सरकार आणणार म्हणतात. शिवसेना भाजपा सत्तेमध्ये आहे, आमदार त्यांचे आहेत, खासदार त्यांचे आहेत. मग असं असताना विकास झाला का नाही असा त्यांचा प्रश्न. आपण मनसेच्या प्रतिनिधींकडे जाणार आहोत. त्यांना वाटतंय का? कारण भाजपा काँग्रेस यांनी आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केले आहेत. मनसेची काय याबाबतची या विभागातली भूमिका आहे? काय सांगाल? मनसेला काय वाटतंय? काँग्रेस म्हणतं आम्ही विकास केला, भाजपा म्हणतं रस्ते, पाणी, वीज हा विकासाचे मुद्दे असू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, विकासाचे तुमचे मुद्दे काय आहेत या विभागात?
विकास तर झाला आहे, पण या दोघांचा झाला आहे. आमच्या रहिवाशांचा किंवा स्थानिक नागरिकांना याचा कोणत्या प्रकारचा फायदा झालेला नाही आहे. सन्मान्य नगरसेविका मग अशी बोलतात की रस्ते झाले आहेत, राम मंदिरमध्ये झाले आहेत, पण फक्त राम मंदिर हा प्रभाग नाही आहे. मोतीलाल नगर आहे, सिद्धार्थ नगर आहे, बेस्ट नगर आहे, ह्या ठिकाणी पण काही झालेलं नाही आहे. आम्हाला बोलून दे, तुम्ही बोललात ना, आता आम्हाला बोलून दे. काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत असे बोलतात ते, पण त्या रस्त्याला पूर्ण डांबर पूर्ण उखळलेलं आहे. ते रस्ते पूर्ण उखळलेले आहेत, ते रस्ते पूर्ण उखळलेले आहेत, पेवर ब्लॉक लागायचे तेच पुन्हा. आता माझ्या घरासमोर एक काम चालू आहे, हे गरज नाही का कामाची. त्या फुटपाथ आहे, फुटपाथवर प्लेअर बोर्ड गरज नसताना कामं केली जात आहेत. सातत्याने होणारा आरोप आहे. जो नगरसेवक असतो तो गरज नसताना कामं काढतो, अशा पद्धतीचे आरोप अनेक ठिकाणी केले जातात. मी अनेक मतदारसंघात फिरतोय तेव्हा अनेक ठिकाणी हा एक कॉमन किंवा ज्याला आपण प्रामुख्याने म्हणू शकतो की हा सगळीकडे केला जाणारा आरोप आहे. नगरसेविका आहेत, उगाच कामं काढता असं म्हटलं जातं, गरज नसताना कामं काढली जातात किंवा दाखवण्यासाठी कामं केली जातात. नाही, असं नाही आहे. मी तिथे काम केलं आहे आणि इथे आता तुम्ही रस्ते पण बघेल नवीन, आणि त्यांनी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला काम पाहिजे म्हणून मी केलं आहे तिथे, आणि रोड पण मी तिथे बनवला आहे सिद्धार्थ नगर मोतीलाल नगर. लेटर पण आहे आमच्याकडे. म्हणजे असं नका बोलू की काय जरूरत नव्हती, हमेशा जरूरत राहते. काम योग्य गरज असताना तुम्ही केलेलं आहे. हां, केलं आहे मी. 100% याच्यामध्ये. आणि दुसरं नगरसेविका विकासाचं काम करते. हे इकडची जागाचं बोलत आहे, तर हे रिझर्वेशनमध्ये आहे आणि हे म्हाडाचं आहे आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट बघतं ना, स्टेट गव्हर्नमेंट सॉरी. एकमेकांवरती पासिंग द पार्सल चाललेलं आहे. आपण बघतोय, आपण लोकांशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी इकडे एक लोकभारतीमधून ज्यांनी उमेदवारी अर्ज भरणार आहे असा तरुण उमेदवार आपल्यासोबत आहे. त्याच्याशी आपण बोलणार. आशिष, तुझ्या विकासाचे मुद्दे काय आहेत? विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही. विकास आपण झाला न झाला याच्यावरती चर्चा झाली. तुझे विकासाचे मुद्दे काय असणार आहेत? विकासाचे मुद्दे म्हणजे स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा, सर्व रस्ते डांबरी करणे, पेवर ब्लॉक मुक्त प्रभाग करणे, राम मंदिरसारख्या ठिकाणी महानगरपालिकेची शाळा असावी अशी माझी प्रमुख मागणी असणार आहे. त्याचप्रमाणे सिद्धार्थ नगरमधलं जे सिद्धार्थ हॉस्पिटल आहे, जे मुळात आजपर्यंत अद्ययावत झालं नाही. का झालं नाही याचं कारण मला माहीत नाही, पण मी नक्की निवडून आलो, मला लोकांनी संधी दिली तर पहिले मी ते सुसज्ज अद्ययावत करण्याचा प्रयत्न करेन. कुपर किंवा शताब्दीच्या धर्तीवर एक हॉस्पिटल गोरेगावात असावं हे मला खूप पहिल्यापासून वाटत होतं आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. आपण नेत्यांशी बोललो, आपण इकडच्या उमेदवारांशी आपण बोलतोय, वेगळे लोक आहेत, त्या लोकांशी आपण इकडे बोलणार आहोत. आपण नेत्यांचं ऐकलं, जी लोक आता निवडणुकीला सामोरं जाणार आहेत त्यांच्याशी आपण पुन्हाही बोलणार आहोत. मात्र इकडच्या लोकांशी आपण जाणणार आहोत की त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या आहेत का, तुमच्या समस्या सोडवल्या गेल्या आहेत का, तुमच्या अडचणींवरती जे आहे ते तोडगा निघालेला आहे का? आम्हाला कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध जायचं नाही आहे, पण एक सांगायचं आहे की हे जे मैदान आहे, ह्या मैदानाविषयी आमचा लढा आहे. आमची ही समिती आहे, मैदान बचाव समिती. आम्ही सगळ्या नेत्यांना आमची पत्रकं दिलेली आहेत, सगळ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की समितीतर्फे मी एवढंच सांगू इच्छितो की हे मैदान वाचलं पाहिजे, कारण आजच्या डीपी प्लॅनमध्ये सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या गेल्यात का? ही एक समस्या असेल अजून इतर आम्हाला उभं करत नाहीत. ह्या मैदानाविषयी गेलो तर आम्हाला उभं करत नाही. कुठल्याही समस्येसाठी जे आहे ते उभं करते असं यांचं म्हणणं आहे. आपण पुन्हा एकदा ह्या निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या जे नेते आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. लोकांचं म्हणणं ऐकलं, त्यांची काही स्पेसिफिक मागणी आहे, ती मागणी सोडवली अजूनपर्यंत गेलेली नाही आहे. तुम्ही काय सांगाल? विकास झाला ती लोक नाही म्हणतायत, तुम्ही म्हणताय विकास झाला नाही. वादाचा मुद्दा आहे, खरं काय आहे? देखिए किरण पटेल जी 5 साल तक नगर सेविका रही हैं यहाँ पे, उनसे 15 अच्छे काम गिनवा लीजिए तो मैं मान लूँ कि उन्होंने विकास किया है. 15 सुने गिनवा लीजिए आप, 15 काम गिनवा लीजिए. दुसरी आम्ही 15 म्हणतोय, ते सुद्धा 15 म्हटलंय ना, 15 म्हटलंय हे सुद्धा आम्ही संधी देतोय. अन्यथा 5 सुद्धा करता येण्यासारखं असेल. 5 कामं असं आहे, इकडे एवढं डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने पाण्याचे लाईन्स वाढलेत का, त्या पद्धतीने सीवरेज लाईन्सचे डेव्हलपमेंट झालेत का, त्या पद्धतीने गार्डनचे रिझर्वेशन्स डेव्हलप झालेत का, ह्याच्यामध्ये जेवढे गार्डन्स आहे ह्याच्यामधले अनेक अजून महानगरपालिकेला हस्तांतरित होऊ शकले नाही. राम मंदिर सारखा एक एरिया आहे जिकडे MMRDA जिकडे काम झालेलं आहे, त्या MMRDAच्या कामामध्ये मुंबई महानगरपालिकेचं योगदान काय असू शकतं, त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका हे रस्ते अधिक सुदृढ कसे करू शकतात, तिकडे गार्डन रिझर्वेशन्स कसं डेव्हलप होऊ शकतं, या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 2014-2034 मध्ये काँग्रेसनी काय ह्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे की या ह्याच्यामध्ये काय असे प्रपोजल दिले जेणेकरून हा प्रभाग अधिक सुदृढ होण्यासाठी हे काय करायचंय हे त्यांना विचारा आपण. गोरेगावमध्ये विकास झाला नाही असं म्हणतायत, कुठेतरी सरकारची अखत्यारी
कुठेतरी किंवा सरकारची बॉर्डर लाईन आणि महानगरची बॉर्डर लाईन, महानगरपालिकेची बॉर्डर लाईन याच्यामध्ये कुठेतरी वाद असताना दिसतोय. कामं सरकारच्या अखत्यारीत येतात, कामं महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात. चेतनजी, कुठेतरी पासिंग द पार्सल चाललेलं आहे. मी सांगतो तुम्हाला, गोरेगावमध्ये भाजप शिवसेनाने एकच काम केलं, आम्ही दोघे भाऊ भाऊ गोरेगाव विकून खाऊ. प्रबोधनचा ग्राउंड कब्जा केला, विनस ग्राउंड कब्जा केला, आता इथे भूखंडाचा श्रीखंड रेशनिंग ऑफिस पण कब्जाच करायचं आहे. काय डेव्हलप केला गोरेगावसाठी? गोरेगावकरांचा काय भला झाला? हा, हे राम मंदिर मध्ये 20 वर्षापासून भाजपचे नगरसेवक होते. रिक्षा जात नव्हती, रिक्षा जात नव्हती, ते रोडाचं काम केला. तर भाजपा इकडे, भाजपासोबत शिवसेनेच्या सुद्धा प्रतिनिधींना बोलवलं होतं, मात्र नुकतीच युती तुटलेली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून प्रोटोकॉल नाही बोलण्याचं असं सांगून या चर्चेमध्ये येणं हे शिवसेनेकडून टाळलं गेलं. अर्थात गेल्या अनेक वर्ष शिवसेना या भागाचं प्रतिनिधित्व करते. या कार्यक्रमाला त्यांनी येणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. इकडे महिला नगरसेविका आहेत, महिलेकडनं या विभागाचं गेली 5 वर्ष नेतृत्व केलं गेलं. अर्थात आपण इकडच्या महिलांनाही विचारणार आहोत, महिला राजकारणात सक्रिय असलेल्या महिलांना विचारणार आहोत. एक महिला म्हणून त्यांच्या कामगिरीवरती ते खुश आहेत का? महिला म्हणून तुम्ही यांच्या कामगिरीवरती खुश आहात का या नगरसेविकेच्या? आता हे मृणालताई गोरेंचं म्हणतायत की आम्ही बांधला म्हणून, आणि शिवसेना आणि भाजपानीमध्ये त्याचा श्रेय पण लाटण्याचा प्रयत्न केला. आपल्या गोरेगावातनं त्या ब्रिजसाठी जो रस्ता जातोय, तो रस्ता तुम्हाला सगळ्यांना आवडतो का? मला नक्की सांगा. पहिलं कोणीही मला ते कबूल करा की तो रस्ता चांगला आहे का, आज गाड्यांसाठी सेफ आहे का? पहिली गोष्ट तिथेच आहे. तुम्ही जो आता मृणालताई गोरेचा जो म्हणताय की मृणालताई गोरे काँग्रेसवाले म्हणतात आम्ही बांधला, भाजपा आणि शिवसेने त्याचं श्रेय लाटलंय, तो रस्ता तुम्ही सेफली लोकांसाठी अवेलेबल केला आहेत का? प्रत्येक जणाची गाडी, मला वाटतं प्रत्येक पक्षाची लोक त्या फ्लायओव्हरनं पास होतं नाही. पण आता किती दिवस झाले, ऍक्सिडेंट किती झाले, त्याच्यावर ऍक्सिडेंट किती होत आहेत? तुमचं म्हणणं काय की आधी कामं झाली, आता त्या गोष्टी पूर्वी केली गेली, आश्वासनं दिली गेली, पूर्ण झाली का? आश्वासनं दिली पण ती अर्धवट. आता सध्या त्या राम मंदिरच्या ब्रिजवरून येताना रोजचे ऍक्सिडेंट आहेत, पण होतंय ना, होतात ना. किती असे उदाहरण देऊ, ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्याला थोडंसं म्हणताच येणार नाही. आपण बघितलं की इकडे कुठेतरी महानगरपालिकेची कामं आहेत का, सरकारची कामं आहेत का? शिवसेना आणि भाजपा दोघं भाऊ भाऊ अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत. विकासाची आश्वासनं दिली गेली, मात्र ती पूर्ण झाली नाहीत असं काम विरोधकांचं म्हणणं आहे. इकडे शिवसेना, भाजपा असतील, मनसे असतील, ते विरोधकात आहेत. काँग्रेस या विभागामध्ये काँग्रेसचा नगरसेवक आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं आरोप केले जात आहेत. आणखीन काय आरोप आहेत, आणखीन प्रश्न सुटले का, याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मात्र महापालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमात झाली आहे एका ब्रेकची वेळ. पाहत राहा महापालिकांचा महासंग्राम. आपण बघतोय महापालिकांचा महासंग्राम. ब्रेक नंतर महाराष्ट्र वनवरती आपलं स्वागत. गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक 58 मध्ये आलेलो आहोत. आरोप प्रत्यारोप होत आहेत. सरकारच्या अखत्यारीत काय येतं, महानगरपालिकेच्या अखत्यारीत काय येतं, कोणी कामं केली, कोणी आश्वासनं दिली. आपण या विभागातला सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो इकडच्या पुनर्विकासाचा. माडाच्या मुंबईतल्या ज्या मोठ्या वसाहती आहेत त्यातली एक पत्राचाळ नावाची सिद्धार्थनगरची वसाहत इकडे आहे, BST कॉलनी आहे, मोतीलाल नगरचा काही भाग आहे. या वसाहतींचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. सिद्धार्थनगरचा पुनर्विकास रखडलेला आहे. या बाबतीत आपण इकडच्या थेट नगरसेवकांना जाब विचारणार आहोत की पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत. सिद्धार्थनगरचा प्रकल्प असेल, मोतीलाल नगरचा असेल, अनेक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प रखडलेले आहेत. तुम्ही नगरसेविका म्हणून या विषयामध्ये लक्ष घातलं का? मैं जब से इलेक्ट होके आई तब से ये इश्यू चल रहा है. मैं आई तब से देख रही हूँ कि यहाँ डेवलपमेंट नहीं हो रहा है और आगे होना चाहिए, इसके लिए मैं भी बहुत पाठ पूरा करती थी. लेकिन यहाँ पे भाजपा और शिवसेना के आमदार और खासदार रहे हैं, ये देखना उनका काम था ज़्यादा से ज़्यादा, लेकिन उन्होंने कुछ किया नहीं और अभी भी कुछ हो नहीं रहा है. और मैं 50-60 हजार लोक त्या विभागातली तुम्हाला निवडून देतात. आज 672 कुटुंब म्हणजे जवळजवळ 4,500-5 हजार लोक गेली 7 ते 8 वर्ष बेघर आहेत. तुम्ही तिकडे आला नाही तसा थेट त्यांचा आरोप आहे. त्यांच्या समस्या तुम्ही कधीच जाणून असं नाही आहे, असं नाही आहे. मी गेले आहे आणि इथे कोणी आहेच नाही, सगळे निघून गेले आहेत. कोणी राहत नाही तुम्ही म्हणतात. त्यांनी पुन्हा इकडे यावं यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का? आम्ही पण आम्ही माडाला लेटर केले, धरणं केलेलं आहे. आणि एक तुमच्या माहितीसाठी इकडच्या उद्योग मंत्री जो सुभाष देसाई आहे तो पहिला ह्याच पत्राचालीमध्ये राहायचा, आज 18 माल्यावर राहतो. इकडचे जे प्रतिनिधी बनणार
इकडचे लोक आपले काँग्रेसमध्ये होते, आता तिकडे गेले. ते कुठून इकडून 2 माल्यावरून 18 माल्यावर गेले. हा, ते स्वतःच्या थेट प्रश्न आहे, माझा थेट प्रश्न आहे. माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला, माझा थेट प्रश्न आहे की तुम्ही तिकडे दिसला नाही असं लोकांचं म्हणणं आहे. पाठपुरावा केला तर लोकांना दिसलं नाही. पाठपुरावा कुणाच्या बरोबर दाखवायचा? हा, इकडच्या पब्लिकला माहित आहे. आम्ही माडाच्या अधिकारी भेटलेले, SRचे अधिकारी भेटलेले. हा, आणि या लोकांनी काय केले मराठी माणूसाठी? हा, मराठी माणूसला तुम्ही खाली सोडून दिले. हा, आज कुठे गेले? आज उद्योग मंत्री माझा आरोप आहे, आज 30 वर्षापूर्वी तुम्ही रेकॉर्ड करा, सुभाष देसाई इकडे पत्रचालीमध्ये होते, आता 18 मालामध्ये गेले. आणि आज मोठी परिस्थिती अशी आहे की दोन मंत्री आहे. पाहिजे तर 2.5 सालमध्ये गोरेगाव सुजलाम सुफलाम कर सकते, लेकिन उन्होंने किया नहीं. आज भारतीय जनता पार्टी हा एक पर्याय म्हणून लोकांसमोर आलेला आहे. मुंबईचा, गोरेगावचा आणि विभागाचा सर्वांगीण विकास राहिला हा प्रश्न की ह्या विभागाच्या ह्याच्याकरता म्हाडाचा हा पुनर्विकासाचा प्रश्न आहे. आणि त्यावेळेला 2 वर्षापूर्वीपर्यंत तिकडे काँग्रेसची सत्ता होती आणि आज त्याच्यामध्ये विद्याताई जयप्रकाश ठाकूरजींनी आणि राज्यमंत्री विद्याताईंनी ह्याच्यामध्ये लक्ष देऊन या लोकांचं भाडं पासणं आणि आज ह्याचं पुनर्विकासाच्या कामाला गती मिळण्याकरता जे नियम आज ह्या ऍक्ट कोणी आणलंय? आज बिल्डरांच्या विरुद्ध ऍक्ट आणण्याची हिंमत जर कोणी केली असेल तर ह्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे. ज्या बिल्डरनी वेळेवर दिलं नाही त्या बिल्डरांना अटकेचं मला तुम्ही मार्गी लागला असं तुमचं म्हणणं? मुंबई शहरामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही तुलना करा आणि 2 वर्षामध्ये तुम्ही तुलना करा की किती बिल्डर आतमध्ये गेलेले आहेत. हे गेलेले आहेत केवळ भारतीय जनता पार्टीमुळे गेलेले आहेत असं म्हणतात. BST कॉलनीच्या विषयी बोलणार आहोत. तुम्ही BST कॉलनीला राहता. एक गठ्ठा मराठी वोट बँक BST कॉलनी आहे. लक्ष दिलं गेलं का? पार्टीचा बाजूला ठेवून सांगा, लक्ष गेलं का? कशावरती लक्ष दिलं का? महानगर BST कॉलनीच्या पुनर्विकासाचा तुमचाही प्रश्न आहे, त्याच्यावरती लक्ष दिलं गेलं का? मुंबईतले BSTचे कर्मचारी त्या ह्याच्यात राहतात. BSTचे कर्मचारी जरी राहिले तर BSTचा पुनर्विकासाचा प्रश्न हा BST आणि आमच्या युनियन बरोबर तो विषय आहे. यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष अजूनपर्यंत हस्तक्षेप करू शकत नाही आणि करून देणारही नाही तिथे बेस्टनगरमध्ये. अशा प्रकारचे बेस्टनगरचे दिले हे आहेत. राहिला प्रश्न हा इथला समीर देसाई जे काय आज सांगतायत, समीर देसाई या अगोदर काँग्रेसमध्ये होते. समीर देसाईंना जाऊन 2 वर्ष फक्त आता BJPमध्ये झालेले आहेत आणि अजून त्यांना कुठे निवडून आलेले नाहीत. त्यामुळे समीर देसाई आता पुनर्विकासाबद्दल काय केलं हे सांगू शकत नाहीत. या विभागात सिद्धार्थनगरचा जो प्रकरण होता त्या ठिकाणचे लोक आमच्याकडे आले होते आणि त्याच्यासाठी आम्ही जाहीर मिटिंग लावली होती. तुम्हाला पण सोसायटीचे लोक जबाबदार आहे, सोसायटी जबाबदार आहे. काही लोक येत नाही, आले तर त्यांना भाडं देणार नाही अशी धमकी. प्रत्येक जण हेच म्हणतोय. हे म्हणतात सोसायटी जबाबदार आहे, भाजपा म्हणते काँग्रेस जबाबदार आहे, काँग्रेस म्हणते भाजपा जबाबदार आहे, शिवसेना जबाबदार आहे. असे अनेक मुद्दे आहेत. आपण मनसेवाले आहेत. तुम्हाला काय वाटतं, विकास झालाय का? पुनर्विकासाचा प्रश्न मुंबईमधली माडाची क्रमांक 2ची वसाहत आणि त्याच्यासमोर शिवसेना भाजप युतीचे 2 मंत्री आणि असंख्य नगरसेवक एखादा अपवाद वगळता असं चित्र असताना या विभागातल्या पुनर्विकासाचा आज काय स्टेटस आहे ते तुम्ही आजूबाजूला सगळीकडे बघताय. 10 वर्षाच्या पूर्वी एकही इमारत इथे उभी राहत नाही आहे. ज्या इमारती उभी राहिलेल्या आहेत त्याला कुठचंही ना हरकत प्रमाणपत्र नाही आहे, भोगवटा प्रमाणपत्र नाही आहे. अशा अवस्थेत पाण्याचं कनेक्शन लोकांना नाही आहे. गटारं जाणारी आहेत ती एक्झिस्टिंग लाईनमध्ये आहेत. तर हे 2 मंत्री आणि असंख्य नगरसेवक आणि हे प्रशासन हे काय करतंय? त्याऐवजी आज मनसेकडे आमच्या हातात कुठच्याही प्रकारची सत्ता नसताना आम्ही जी कामं केलेली आहेत इथे ती दाद घेण्यासारखी आहेत आणि नक्कीच आम्हाला जर एक संधी मिळाली ना तर आम्ही त्याचं सोनं करून टाकू. मंत्री जबाबदार म्हणतात. गोरेगाव हे असं शहर आहे जिकडे 2 मंत्री, एक राज्यमंत्री आणि एक महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री या गोरेगावमध्ये आहेत. तरी सुद्धा हा जो आहे तो विकास झाला नाही असं म्हणणे. अर्थात या सगळ्याची बॉटम लाईन जी आहे ती पासिंग द पार्सल सुरू आहे असं म्हणावं लागेल. अर्थात या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा महापालिकांचा महासंग्राम. महापालिका
महापालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण गोरेगावचा आढावा घेतोय. गोरेगावमध्ये वॉर्ड क्रमांक 58 मध्ये आपण आलेलो आहोत. महापालिकांच्या निवडणुकांच्या आधी अनेक प्रश्न आहेत जे अचानक समोर आलेले आहेत. मग तो वसाहतींचा विकास असो, रस्त्याचा असो, गटारांचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुनर्विकासाचा प्रश्न असो. याच भागामध्ये ट्रान्झिट कॅम्प म्हणजे संक्रमण शिबिर हा सुद्धा एक मोठा विषय आहे. अनेक घुसखोरांचे विषय झालेले आहेत. तिकडे अनेक आंदोलनं झालेली आहेत. तुम्ही काय सांगाल, तुमचे प्रश्न संक्रमण शिबिराचे सुटलेले आहेत का की अजूनही नाही? अजूनपर्यंत नाही सुटलेलं आहे. जवळजवळ मी इथे 30 वर्षापासून राहतोय. दादरवरून आलो आहे. आम्हाला थोडक्यात म्हणजे कमी लेखलं जातं. आज आमदार, खासदार, नगरसेवक, शिवसेनेवाले, BJP वाले, काँग्रेसवाले इव्हन ह्या बाजूला रॅली काढतात तरी ह्या बाजूला ढुंकून बघत नाही, बाहेरच्या बाहेर निघून जातात. आमचे प्रॉब्लेम त्यांना वारंवार कळवलं आहे. सुभाष देसाई सारख्यांना लेखी दिलं आहे. झाडं कापली जातात. इथे रोड पूर्ण हडप करून त्या ठिकाणी दुसरे रोड बनवले जातात. ना आमदार तिथे लक्ष घालायला तयार आहे ना नगरसेवक. त्यांना बोलवलं जातं. बिल्डर अक्षरशः ह्या जे पाणीचे ग्रेनेज आहे त्याच्यामध्ये स्लॅब घालून आणि ते हे भिंत उभी करतात. त्याच्यानंतर मिक्सर लावला जातो. तो सगळा गाळ आहे. त्या मिक्सरमध्ये पूर्ण चॉकअप झालं. कोणाच्या पैशाने ते काढलं जाईल, साफसफाई कोण करेल, ह्यांना दाखवलं ऐकत नाही. झाडं कापली जातात. नाही कसली साफ. हे बघा इथे मैदानामध्ये कचरे काढतात. ह्या बघा ह्या मैदानामध्ये पूर्ण रोड आतमध्ये घेतला. आज आम्ही ज्या ठिकाणी राहतोय त्या रूममध्ये बघा कधीही पडू शकतं. एक इथे नेता येऊन आमच्याकडे आपण थेट जाणार आहोत. पाठी ट्रान्झिट कॅम्प इकडे आहेत, त्याची अवस्था बघणार आहोत. संक्रमण शिबिर आहेत, त्याची अवस्था आपण बघतोय. मागणं कुठे तडे गेलेले आहेत, त्याच्या अडचणी आपण थेट बघतोय. याच मैदानामध्ये जिकडे आपला हा कार्यक्रम चालू आहे त्याच्या बाजूला जे संक्रमण शिबिर आहे, अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणचे जे विस्थापित लोक आहेत त्यांना इथे जागा देण्यात आलेली. अनेक वर्षापासून हे ट्रान्झिट कॅम्प आहेत. अर्थात आपण ट्रान्झिट कॅम्पची अवस्था बघितली. आपल्यासोबत या प्रभागाच्या नगरसेविका थेट आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, ट्रान्झिट कॅम्पची अवस्था आत्ता आपण बघितली, तडे गेलेले आहेत, कधीही पडेल अशी अवस्था आहे. तुम्ही लक्ष घालत का नाही आहे त्या विषयात? विचारत त्यांना की मी तिथे आली की नाही, साफसफाईसाठी माणूस पाठवला काय नाही, बोलवा आणि विचारा. आणि शिफ्टिंग दिले आहे ना, त्याच्यावरती कमीत कमी 7 ते 8 झाडं होती. ती झाडं कापली गेली. फोनवर फोन करून मी बाहेर आहे, मी जागेवर नाही आहे, कोण नाही आहे, कोणी इथे यायला आलं नाही. असंच आम्हाला उत्तरं दिली गेली. नाही. लोक थेट प्रश्न विचारतायत नगरसेवकांना. मुद्दा झाला का? तुला काय वाटतं, इकडचं पर्यावरणाचा ऱ्हास झालाय का? पर्यावरणाचा ऱ्हास 100% झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास 100% झालेला आहे. मृणालताईंचं गोरेगाव हरित गोरेगाव म्हणून ओळखलं जात होतं, पण त्या गोरेगावची ओळख काही जण पुसू पाहत आहेत. त्याच्यामध्ये सरकार आणि विरोधी पक्ष दोन्ही आहेत. ह्या दोन्ही जण ह्या पर्यावरणाचा ऱ्हास करतायत आणि जुनं जे हरित गोरेगाव आहे त्याचा हळूहळू नाश होत चाललेला आहे. या भागातली लोक आहेत, आपण पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहोत की तुम्हाला काय वाटतंय, खरंच विकास झालाय का? प्रश्न मांडले जात आहेत की झाडं तोडली नाही, ट्रान्झिट कॅम्पचा झाला, खरंच ते मुद्दे आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे मला एक समजत नाही, विकासाची राजकीय व्याख्या आणि सर्वसामान्याची व्याख्या याच्यामध्ये कुठेतरी गल्लत होते. सर्वसामान्य माणसाला जे विकास पाहिजे आहे ना तो इकडे होत नाही आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने विकास मांडतोय. समजलं की नाही? इकडे 50 वर्ष ही चाळ आहे, अजूनही तिकडे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. त्याच्या बदल्यात जर तुम्ही करायला गेलात, जर नवीन बिल्डिंग बांधायची झाली तर तिकडे पहिला जातं सगळं. पाईप लाईन पहिला जाते, ड्रेनेज लाईन पहिला जाते. 1+1 वर पाणी येत नाही. इथे 70 माळ्याचे टावर उभे राहतात, त्यांना पाण्याबरोबर पुरवल्या जातात. समस्यांवरती खूप झालं बोलणं, आरोप प्रत्यारोप खूप झाले. मात्र आता निवडणुकीला सामोरं जातोय, त्यामुळे लोकांना ठोस आश्वासनं द्यायची वेळ आहे. तर आपण इकडचे जे इच्छुक आहेत किंवा ज्यांनी निवडणूक सामोरे जाणार त्यांच्याकडनं आपण त्यांचा काही फिक्स पॉईंट अजेंडा काय असणार आहे या निवडणुकीमध्ये तो जाणून घेणार आहोत. तुमचा फिक्स पॉईंट अजेंडा काय असणार आहे या निवडणुकीला सामोरं जाताना, पक्षातर्फे सामोरं जाताना? मी आत्ता लढणार आहे 55 वॉर्डमधनं आणि माझा अजेंडा तेच आहे. आत्तापर्यंत जे मी काम केले, रस्ता, गटर आणि विकासाचं काम, म्हणजे हे इकडची जे बिल्डिंग आहे म्हाडाची आहे की कुठली पण असो, आणि कोणी पण नागरिक परेशान असेल ते बिल्डरपासून त्याला मी मदत करेन. बिल्डरपासून त्रासलेली असेल त्यांना मदत करणार. रस्ते, पाणी असेल किंवा तिकडच्या कचऱ्याचा प्रश्न असेल, हा मुद्दा घेतला जाणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या विभागामध्ये फिक्स पॉईंट अजेंडा काय असणार आहे? आमचे टिकाऊ रस्ते असतील, चांगले टिकाऊ रस्ते, चांगली ड्रेनेज सिस्टम असेल, चांगले सुशोभीकरण ग्राउंड असतील आणि चांगलं आरोग्य सिस्टम, हे आमचे प्रमुख मुद्दे असतील. चांगले लोकांना द्यावं म्हणून हे आमचे मुद्दे असतील. मग हा मुद्दा आमचा राहायला बोलण्यात, त्यावरती मी जरा बोलतो. पुनर्विकासाचा प्रश्न होता. पुनर्विकासाचा प्रश्न सिद्धार्थनगरचा मोठा प्रश्न आहे. त्यावरती
अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्यांचा भाऊ आहे. म्हणजे शिवसेनेने हा प्रकल्प राबवलेला आहे आणि त्यांना भूखंड पण मोठा दिलेला आहे. आणि हे शिवसेना भाजपाने मिळून ह्या भूखंड आज 10 ते 9 वर्ष माणसं बाहेर आहेत. 9 ते 10 वर्ष मनसेचा अजेंडा झाला, आपण भाजपचा अजेंडा काय असणार आहे? नगरसेविकाजींनी स्वतः कबूल केलेलं आहे की ते 58 मधनं लढणार नाहीये, ते आता 55 मधनं लढणार आहे. ह्याचा प्रमाणच आहे की काँग्रेसवाल्यांना माहिती आहे की आता 58 मध्ये काँग्रेसला स्थान राहिलेलं नाहीये आणि म्हणून ते आपला विभाग सोडून जातात. एक राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा. तरुण उमेदवार लोकभारतीचा अजेंडा असणार आहे. लोकभारतीच्या मोजक्या जागा लढवतं, त्यातली गोरेगावमध्ये तुझा अजेंडा काय असणार? ते जसं म्हणाले तसं स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा त्यांना मिळाला पाहिजे. ड्रेनेजचा सिवरेजचा प्रश्न, मैदान बचाव, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो ऱ्हास वाचवणे, पर्यावरण रक्षण करणे, सर्व प्रभाग पेवर ब्लॉक मुक्त करणे, सर्व रस्ते डांबरी करणे हा माझा मुख्य अजेंडा आहे. नेहमीची येतो पावसाळा म्हणतात तसं निवडणुका 5 वर्षांनी येतात. या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती आश्वासनं दिली जात आहेत, नवीन नवीन घोषणा केल्या जात आहेत. मात्र या सगळ्यात या वॉर्डमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हाती काय लागलं या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाहीये. कदाचित ते उत्तर अनुत्तरित आहे. आता वेळ झाली आहे महापालिकांचा महासंग्राम या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र वन.